चोखंदळ खाणाऱ्यांसाठी म्हणून आपटे रोड हा एक चैनीची परमावधी आहे. म्हणजे आपण याच्यात एक थाळी कव्हर केली आहे पंजाबी, डेक्कन व्हेज. त्याच्यानंतर आपण कव्हर केली मुत्तू स्वामी, साऊथ इंडियन थाळी होती. पुढे आपण कव्हर केला एक पराठा, शाहीज पराठा. त्यानंतर आशा डायनिंग हॉल आपण कव्हर केलेला आहे, महाराष्ट्रीयन सिंपल थाळी जी असते ती. नंतर रजवाडी गौरव, गुजराती मारवाडी टाईपची थाळी, ती पण आपण कव्हर केलेली आहे. तर आपल्या रोडला या सगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहे. पण आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते चोखंदळ महाराष्ट्रीयन लोकांसाठी खास 1971 पासून असलेली प्रसिद्ध थाळी. बस एवढं वर्णन खूप सफिशियंट ओळखण्यासाठी मी आज कुठे आलेलो आहे ते. तर ओळखा, मी लवकरच सांगणार आहे. मी तुला सांगतो आमची थाळी येते वाढायला आणि बघूया आज त्यांच्या थाळीमध्ये काय काय येते ते. मस्तपैकी भरगतच्या थाळी आलेली आहे. या ठिकाणी तुरीची आमटी आहे शेवगा घालून. या ठिकाणी दिसते मटकीची उसळ. ही आहे टोमॅटो आणि बटाट्याचा मिक्स केलेली भाजी दिसते. या ठिकाणी दिसते हे सार आहे, या टोमॅटोचं सार. या ठिकाणी हा एक वेगळाच पदार्थ आहे, याचं नाव कोळाचे पोहे. त्याच्यानंतर हा ढोकळा आहे, पापड आहे, ही शिमला आहे, हे शिमला बेसन. या ठिकाणी SPD आहे, इथे कोशिंबीर आहे, इथे पुऱ्या आहेत, जसं की पोळ्या आहेत आणि अनलिमिटेड स्वीट्स. या ठिकाणी आम्रखंड आणि श्रीखंड आहे. त्याचबरोबर इथे ताक दिलेलं आहे यांनी. असे भरगतचे पदार्थ मोजतो किती ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पदार्थ आलेले आहेत. चला असे भरगतचे थाळलेले आपण खायला सुरुवात करूया. त्याआधी नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण सुरुवात करूया. सो ही आहे तुरीची आमटी शेवाचे शेंग घालून. टिपिकल कोकणातला जो मसाला असतो गोडा मसाला तसा वापरला आहे. जास्त डिटेल्स मी लवकरच सांगतो. पुढे मी एक्सायटेड आहे. ही उसळ जी आहे लसणाचा अतिशय ॲप्रोप्रिएट वापर. डिटेल्स मी लवकरच सांगतो. टोमॅटो बटाटा रस्सा, बटर पण याच्यामध्ये. ब्रिलियंट घरगुती टेस्ट आहे. पुढे हे दिसतंय हे सार. खूप छान जमलेलं हे टोमॅटोचं सार आहे आणि खातच राहावं या टाईपचं आहे. बघूया पुढचा पदार्थ. इथे दिसते ही भाजी आहे, शिमला आणि बेसन भाजी. घरी करतो तशी प्रॉपर छान भाजलेली व्यवस्थित चव असलेली भाजी. पुढे फरसाण आयटम म्हणून हा SPD या ठिकाणी. जेवणामध्ये असा पदार्थ जरा बघूया. टिपिकल स्टॉलवर जो मिळतो तशी टेस्ट असलेला चिंचचं जे पाणी आहे अतिशय प्रमाणामध्ये टाकलेलं, अतिशय चविष्ट, टेस्टबड तुमच्या लगेच ॲक्टिव्ह करणारा असा पदार्थ आहे. वा. पुढे हा खमण. अजिबात घशामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही असा स्मूथ, अतिशय व्यवस्थित असा हा खमण आहे. मात्र खमण आणि ढोकळ्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का? असेल तर खाली कॉमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. छान आहे हा, मी अजून बराच खाईल असं वाटतं आता. बाकी खाण्यासारखं इकडे स्वीट्स आहेत आणि यांचा जे खास पदार्थ इथे आहे पोळाचे पोहे. हा खास कोकणी पदार्थ पोळाचे पोहे. वा. नारळाचं दूध आहे, हिंगाचा मायन्यूट वापर आहे. जे काही जमलेलं आहे ना हा प्रकार खूप छान आहे. हे किंचित स्वीटर नोट्स आहेत आणि प्रत्येक पदार्थ आत्तापर्यंत जो खातच राहावा असा आहे. हे ठिकाणच खूप फेमस आहे त्यासाठी आणि मला हे ठिकाण यांचे पदार्थ आवडलेले आहेत. मी आता खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये बाकीच्या टेस्टची डिटेल्स सांगतो.
शिमला बेसन भाजी करताना तो शिमला ॲप्रोप्रिएट ना कापला गेला पाहिजे. अगदी मोठा चालतो तसं नाही, एकदम बारीक काहीतरी कापला असं नाही. प्रॉपर प्रमाणामध्ये खाताना ते टेक्स्चर आपल्याला सुखद वाटलं पाहिजे तसं यांनी तो छान कापलेला आहे. आणि खमंग भाजी भाजली त्यामुळे जी चव आहे, कोथिंबीर वगैरे त्याच्यावर गार्निशिंग केलेलं आहे. तिला डेकोरेशन म्हणत नव्हतं पण ते गार्निशिंग केलेलं आहे. चव अतिशय छान लागते या भाजीची. सो चुकवू नये या टाईपची ही शिमला बेसन भाजी इथली. आणि यांचा जो खमण आहे हा बघा इतका छान आहे, मस्त स्मूथ आणि अगदी ओलसर असतो तशातला भाग नाही आहे. अगदी कोरडा घशामध्ये तुम्हाला टोटरे बसतील तसंही नाही आहे. फारच छान प्रकारे जमलेला हा खमण आहे. वाव. टोमॅटोचं सार म्हणजे रसम किंवा रस्समसारखं पीत राहायचं असा पदार्थ. नारळाचं दूध किंचित वापरलेलं आहे. हेवन ॲब्सोल्यूट हेवन. म्हणजे परत कोकणातला स्वयंपाक आपल्याला इथे आत्ता पुण्यामध्ये या छानशा वातानुकूलित वातावरणामध्ये या ठिकाणी हा उपलब्ध आहे आपटे रोडला. मस्त. टोमॅटो, बटाटा, मटार अशी ही भाजी आहे. लसणाचा ॲप्रोप्रिएट वापर केलेला आहे आणि टेस्ट ही अतिशय छान आहे. पण तरी बाकीच्या पदार्थांपुढे आता मी याला जास्त भाव देणार नाही आहे. महाराष्ट्रीयन थाळी म्हटली की त्याच्यामध्ये एक तुम्हाला उसळ पाहिजेच. आणि यांची जी आहे ही मटकीची उसळ. मटकीची उसळची जी चव आहे त्यात मटकीची इटसेल्फ चव आणि हे जे मसाले वापरले ते आणि खोबरं वगैरे वापरलेलं आहे ते सगळ्यांनी अतिशय सुंदर सर्वसमावेशक अशी इष्ट चव आणि चविष्ट असा पदार्थ आहे. राष्ट्रीय प्रश्न पोळी का चपाती आहे, ही चपाती आहे यांच्याकडे. छान आहे, चांगली आहे, खाऊन बघायची मी. तर हा पापड चांगला आहे, वाईट आहे, फ्रेश आहे काय, मी खाताना जर तुम्हाला कुर्रम असा आवाज आला तुळकाचा पापड खूप भारी आहे. बघूया. छान आहे. उडदाचा पापड आहे, प्रॉपर छान व्यवस्थित भाजलेला आहे. चांगली गोष्ट म्हणजे इथं जे यायचं असेल तर व्हीलचेअर ॲक्सेसिबल आहे. म्हणजे एक अगदी छोटीशी पायरी आत येण्यासाठी म्हणून ज्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांना हे टेबल्स इथे इझिली ॲक्सेसिबल आहेत. श्रीखंड खरंच मस्त आहे आणि ते पुरीला वगैरे लावून न खाता. वा. एक माहिती मला आत्ता कळली नवीन की सकाळी आलं तर सकाळी स्वीट्स हे एक्स्ट्रा ऑर्डर करावे लागतात पण संध्याकाळी स्वीट्स हे अनलिमिटेड आहेत. हे दोन्ही स्वीट्स आहेत. आता श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, काही मागवा कितीही खा, अनलिमिटेड आहे. पण आहे झकास हां, मस्तच आहे. बस नाही नको. अरे एक गोष्ट सांगायची म्हणजे मसाले भात त्याने इथे ताट जवळ आणलं ना, आजकाल काय कळतच नाही. जिथे जातो तिथे मसाले भात परत एकदा खूप छान सुगंध येतात. त्यांनी मसाल्याच्या भाताचं ताट असं जवळ आणलं, एवढं मी खाल्लेलं आहे, परत तोंडाला पाणी सुटलं. इतके फ्रेश मसाले त्यांचे दिसत आहेत. ते सुगंध अप्रतिम आहे याचा. वा. वाच. गोडा मसाला जो आहे तो यांचा सिक्रेट घरचा दिसतो केलेला, अतिशय झकास. बऱ्याच बारीक भाज्या टाकल्या त्यांनी, तोंडली वगैरे मटार वगैरे टाकले त्यामध्ये. आणि नारळ जो आहे म्हणजे ओलं खोबरं आणि गार्निशिंग केलेलं आहे. चव अतिशय छान, मस्त. आणि या थाळीमधलं दुसरं अनलिमिटेड स्वीट हे म्हणजे आम्रखंड. आणि पुरी वगैरे असे फॉर्मॅलिटीज न करता मी डायरेक्टली आंब्याचा रसच टाकलेला आहे याच्यामध्ये. काही चवीसाठी वेगळं काही टाकलेलं नाही, प्रॉपर आंब्याचा रस आहे. सो झकास. मी कुठे आलेलो आहे ते तुम्ही लोकांनी ऑलरेडी ओळखलेलं आहे. नसेल तर मी आता सांगून टाकतो, असे सस्पेन्स ठेवत नाही. श्रेयस, आफ्टर डोअरचा श्रेयस. अमेझिंग, खरंच अमेझिंग. ह्यात कुठलाही इसेन्स वगैरे टाकण्याची लगेच कळतं आपल्याला आंब्याचा इसेन्स टाकला नाही, प्युअर आमरस टाकलेलं हे छानचं आम्रखंड. आणि ते बोटानेच खाल्लं पाहिजे. तर अनलिमिटेड स्वीट्स असल्यामुळे त्याचा मान ठेवून मी एक्स्ट्रा आम्रखंड घेतलेलं आहे. मी तर करू या बर्गरचं छान थाळीवरनं साइन ऑफ करतो. परत भेटूया आपण
अशा छानशा आंब्याच्या वस्तू असलेल्या थाळींवर म्हणजे आमरस वगैरे असं थाळीवर लवकरच सीझन तर आलेलाच आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. थँक्यू.